वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी आली आहे। घरात येऊन मारण्याची धमकी दिल्याची माहिती आता मिळतेय। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा असं म्हणत प्रशांत कोरटकर यांच्या नावानं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। तसंच घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात देखील आल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे। सोशल मीडियावर सध्या हे रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा या व्यक्तीनं आरोप केलेला आहे। सावंत यांनी या सगळ्या संदर्भात कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलेले आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर लागवी आपल्याला माहिती की इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी आहे ती आता दिली गेलेली आहे। खरं तर याचं जे फोन रेकॉर्डिंग आहे तर त्याने फेसबुकवरती पोस्ट केलं आहे। जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू अशा शब्दात खरं तर प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करत ही धमकी दिलेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे माध्यमांना विविध इतिहासाचे दाखले देऊन या ठिकाणी खरं तर माहिती देत असतात। मात्र ही माहिती देत असताना कुठेतरी प्रशांत कोरटकर यांनी या ठिकाणी जी आपल्याला धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी अश्लील शिवीगाळ देखील या धमकीमध्ये देताना करण्यात आलेला आहे। शिवाय मुख्यमंत्र्यांचं नाव देखील घेण्यात आलेलं आहे यामध्ये। त्यामुळं ही याबद्दल आता ते सध्या धमकी दिल्यानंतर आता पोलीस तक्रार देखील करणार असल्याची माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। एकूण जर पाहिलं तर या 4 ते 4.5 मिनिटाच्या रेकॉर्डिंगमध्ये जो शिवीगाळ करण्यात आला आहे त्या संदर्भात आता इंद्रजीत सावंत असतील किंवा मराठ्यांचे जे इतर संघटना असतील त्या देखील आता आक्रमक होतील अशी एक शक्यता आहे ती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लागवी सतेज, या सगळ्या प्रकरणी तुम्ही म्हणताय तक्रार केली जाणार आहे, साधारणतः कधीपर्यंत इंद्रजीत सावंत तक्रार करतील या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळते का? कारण त्यांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर सुद्धा पोस्ट केलेली आहे, हे रेकॉर्डिंग पोस्ट करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात काही नावं सध्या आघाडीवर आहेत का ज्यांच्याविषयी प्रकर्षानं ही तक्रार दाखल केली जाईल? या सगळ्याविषयी तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच, पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? मीही आपल्या चॅनलवरच ही बातमी बघितली आणि हे निव्वळ गंभीर नाही तर हे या राज्यातली लोकशाही संपत चालली आहे का? म्हणजे कालपर्यंत फक्त शहरांमधून कोयता गँग किंवा खुलेआम गुंडांच्या टोळ्या फिरत होत्या, परंतु आता त्या विचारवंत आणि बुद्धिजीवी यांच्या जीवावर उठत पुन्हा एकदा दाभोळकरांची जी घटना घडली त्या घटनेची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने ही पाऊल टाकण्याच्या या पाऊलखुणा आहेत का? आणि या सगळ्या संबंधाने ग्रह खातं खरंच काही करणार आहे की इथल्या बुद्धिजीवी लोकांनी आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्तच करायचं नाही, हेही महत्वाचं आहे। अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।